आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला. ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. काय बोलायचं काय नाही मला तर. अरे बाबूलाल, थांब जरा, मलाही येऊ दे. अरे मला खूप महत्वाचं काम आहे. अरे थांब थांब की थांब. जरा. अरे मलाही येऊ दे बाबूलाल. अरे नाही नाही मला जाऊ दे. खूप महत्वाचं काम आहे. तू चालत ये आरामात. अरे भाजी घेऊन जायचंय. तुला माहिती आहे का काय झालंय? काय झालंय? आपली पंचायत सीट महिला आरक्षित घोषित झाली. काय? नाहीतर काय, पेपरमध्ये छापून आलं. ह्यामुळेच गुरुजींना सांगायला जातोय. चल लवकर बस मागे. चल लवकर. काय विकी दादा, काय वाचताय? बाबा बघा काय लिहून आलंय पेपरमध्ये. काय लिहिलंय? फुकटचे मेले गुरुजी. अतिउत्साहात येऊन राजीनामा दिला. नोकरी तर गमावून बसलेत आणि आता तर इलेक्शनही लढवू शकत नाहीत. अरे जेव्हा त्यांना माहित होईल की ही ग्रामपंचायतीची सीट महिला आरक्षित सीट आहे, तेव्हा काय करतील बिचारे? मला आजवर हे कळलं नाही की इतरांना त्रास होत असताना तुम्ही इतके खुश का होता. मला चांगलंच ठाऊक आहे, आज गुरुजींची ही जी अवस्था आहे ना, त्यालाही फक्त तुम्हीच जबाबदार आहात. अगं अगं कौशल्या, ऐकून तर घे. गेली निघून. आता काय करायचं? ही हे पण खापर आपल्याच माथ्यावर फोडून गेली. बोला आता काय करायचं विकी दादा? घरातच ही अवस्था आहे. बाबा ते सगळं सोडा. आता हे सांगा की यापुढे आपल्याला काय करायचंय. विकी भाऊ, तुम्ही काळजी करू नका. जे काय करायचं होतं ते करण्यात आलेलं आहे. तुझ्या या महान बापाचे पाय या ग्रामपंचायतीत खोलवर रुजलेले आहेत. कोणीही हलवू शकत नाहीत. हा, तू फक्त एवढा अंदाज बांध की गुरुजींवर जे एवढं मोठं आभाळ कोसळलेलं आहे त्याचं ते काय करतील. नोकरी तर गेली आणि आता तर निवडणूकही लढवू शकणार नाहीत. मला आधीपासूनच वाटत होतं की काही ना काहीतरी गडबड नक्की होईल. बाबूलाल, गुरुजींनी जे काही केलं ते गावाच्या हितासाठीच केलं.
असं काही होईल ह्याचा आपल्याला अंदाजही नव्हता. आता ही वायफळ चर्चा करून काय उपयोग? पुढे काय करायचं हा विचार करा. काहीही करा अब्दुल चाचा, या गावातून आपला उमेदवार उभा राहिलाच पाहिजे. साधू भाऊ बरोबरच बोलतायत बाबा. एवढ्या पुढे आल्यानंतर आपण असे मागे नाही हटू शकत. भारती बाळा, मी नोकरीचा राजीनामा विकासाची कामं व्यवस्थित व्हावीत म्हणून दिलाय. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणं मुळीच शक्य नाहीये. आता फक्त हे ठरवायचंय की भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू केलेल्या ह्या मोहिमेत सरपंच पदासाठी महिला उमेदवार कोण असेल. बाबा, आई, अरे बाबा, झालंय माझं. उचल उचल हे उचल. बस 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 पुरे बस झालं. बस झालंय सुनबाई. आता तू जेवून घे जा. कधीतरी आमचं म्हणणं ऐकत जा. हे माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे बाईसाहेब. यानंतर मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. बस. अहो आता पुरे करावं. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की मी सरपंच पदासाठी निवडणूक नाही लढवणार म्हणजे नाही. आता पुरे करा हं तुमची ही नाटकं. अगं हे काही नाटक बिटक नाहीये. ही तर जगण्याची कला आहे. तुला तर फक्त एक साधी सही करायची आहे. त्यानंतर आम्ही सगळं सांभाळून घेऊ ना. पण मी आधीच सांगितलंय मी नाही लढवणार म्हणजे नाही लढवणार. आता पुरे करा. सोडून द्या हा तुमचा हट्ट. अरे कमाल झाली. अहो आई, ऐकत सुद्धा नाही. गेली निघून. हे बघा आई, विक्रम साहेब, आपल्या मातोश्रींना समजावून सांगा. तिकडे पंचायतीमध्ये वाघासारखा टरकाळ्या पडतो आणि इथे घरामध्ये आल्यावर मात्र ती माझं मांजर बनवतो. अरे हसतोयस काय? अरे जा ना. प्रयत्न कसले करतो मूर्खा? बरोबर आहे तुमचं, पण आई, माझं ऐक ना. तुम्ही- तू जरा अहो आईना जर निवडणूक लढवायची नसेल तर तुम्ही का म्हणून हट्ट करताय? तू गप्प बस. आई, आई, ठीक आहे. मला थोडा विचार करू दे. वेळ लागलाय का तुला? आई, हे 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 निवडणूक वगैरे मला नाही लढवता येणार. आई, आपल्या स्त्रियांचा ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे. आपणच आपली ताकद ओळखत नाही. अच्छा, मला एक गोष्ट सांग की तू स्वतःला अशी कमकुवत का मानतेस? शेवटी तू सुद्धा सुशिक्षित, मॅट्रिक पास, सामाजिक भान असलेली स्त्री आहेस की नाही? मग कशाला घाबरतेस? आई, तू ना फक्त एकदा ठरव, मग बघ ही भीती अशी चुटकीसरशी गायब होते. बाबा, आता तुम्हीच समजावून सांगा ना. ते सगळं तर ठीक आहे, पण चाचा सांगा ना. पण बिन काही नाही सुनबाई. बस तू फक्त हो म्हण. असं समज की भारती आमच्या वतीने बोलली. सगळ्यांची हीच इच्छा आहे. काय मंडळी? हो, हो, हो. सगळ्यांची हीच इच्छा आहे. हो, हो. आई, तू ठीक आहे. मालती वहिनींचा विजय असो! मालती वहिनींचा विजय असो! कौशल्याताईचा विजय असो! कौशल्याताईचा विजय असो! कौशल्याताईचा विजय असो!
अरे दुर्गेश भाऊ, मी ऐकलंय की शंकर सिंग ह्यावेळी निवडणुकीत खूप खर्च करतायत. हो ना भाऊ, 24 तास पंक्ती उठतायत, लोकांना धरून आणून जेवू घालतायत. ही लोकांना आपल्या बाजूने करून घ्यायची आयडिया आहे. पण तुला काय वाटतं, असं लोकांना धरून आणून जेवू घालून ते निवडणूक जिंकतील? मालतीबाईंनाही कमी समजू नकोस. ठीक आहे, बघूया काय होतं ते. बघू नकोस, लोकांना भेट, त्यांच्याशी बोल, त्यांना जागृत कर. मतदानात खूप ताकद असते भाऊ. मालती वहिनींचा मालती वहिनींचा मालती वहिनींचा मालती वहिनींचा मालती वहिनींचा. तुम्हें शक है अंधेरों में बिखर जाएगी ये बस्ती. तुम्हें शक है अंधेरों में बिखर जाएगी ये बस्ती. मगर मुझको तो है पूरा यकीन ऐसा नहीं होगा जो होता आ रहा है अब कहीं ऐसा नहीं होगा. अरे बाबा, मला कोणी सांगेल का की वारा कोणत्या दिशेला वाहतोय? अरे पूर्वेकडे वाहत आहे. आणखी काय? अरे गप, तुला तर पूर्व आणि पश्चिमेशिवाय काही सुचतच नाही. अरे त्यांना असं म्हणायचं आहे की ह्या वेळच्या निवडणुकीत होणार काय आहे? अरे काय होईल तेच होईल जे कायम होत आलंय. म्हणजे ह्यावेळी सुद्धा सत्ता परिवर्तनाची चिन्ह दिसत नाहीयेत. अरे कोणी कितीही हातपाय मारले तरी शंकर सिंग समोर कोणी टिकू शकलंय का? अरे इथेच तर चुकताय तुम्ही. भल्या भल्या राजा महाराजांचा निभाव लागला नाही तर या शंकर सिंगची काय बिशात? अरे बाबा हळू बोल, कशाला स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? म्हणजे काय, मला वाटतं तुम्ही पक्ष बदललाय. शंकर सिंगच्या इथे पत्रावळी चाटून आलात वाटतं. अरे मला काय कुत्रा समजतोस काय? मग असं कशाला बोलता? अरे जे खरंय तेच मी तुम्हाला सांगतोय. शंकर सिंग सैतान आहे, सैतान. अहो तसं काय नाहीये. बघाच तुम्ही, ह्यावेळी नक्कीच काही ना काहीतरी वेगळं घडेल. अरे काय वेगळं घडणार आहे? आजपर्यंत काही वेगळं घडलंय का जे आता घडणार आहे? भलतीच स्वप्न रंगवू नकोस. अरे हे स्वप्न नाही, सत्य आहे. आणि धरमपूरची जनता हुशार झाली. आता त्यांना पण कळून चुकलंय की त्यांना आतापर्यंत कोणी लोबाडलं होतं. आणि आता जो नवीन येईल तो लुटणार नाही का? बोला. तुम्हाला पटो अगर ना पटो, पण ह्यावेळी काही ना काही वेगळे नक्कीच घडणार. बघाच तुम्ही. काय वेगळं घडणार आहे रामभाऊ? मला सांगा, आकाशातून कोणी तिसरा येऊन सरपंच होणार आहे का? यालाच म्हणतात शेत जळो पण आपल्याला न कळो. आपल्याच वाट्याचं खाऊन खाऊन लठ्ठ झाले आणि आपण म्हणतोय कळू नये. तुम्ही सगळेच बिनबुडाची गाडगी आहात. जिकडे उतार दिसला तिकडेच लवणले. आई हे घे. आता तर तू मास्तरीन बाई होऊन सरपंच होशील. अगं कोणी राजा बनव का महाराजा, मला काय फरक पडतो. मी तर गुरुजींची सावली आहे आणि सावलीच राहणार. जिथे ते तिथे मी. भारती, भारती बाळा. काका 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 आले, काका आले. जा आई, बाबा आले, जा त्यांची सेवा कर. आगाऊ. हा बिट्टू पण ना जेवण अर्धवट सोडून गेला. चॉकलेट द्या, चॉकलेट द्या. हो घे 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 घे. ये द्या. तुम्ही बसा, मी चहा आणते. बरं ऐक, काय? हे जे काही चाललंय त्याला तुझी हरकत नाहीये ना? तुम्ही आजवर चुकीचा निर्णय घेतलाय का कधी, ज्याला माझी हरकत असेल? बस, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. आता मस्त गरमागरम चहा घेऊन ये पाहू. हो हो, आज चला. चल. कौशल्याताईचा विजय असो! कौशल्याताईचा विजय असो! कौशल्याताईचा विजय असो! मालती वहिनीचा 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 विजय असो! काय दादा,
यावेळी निवडणुकीत कोण जिंकेल? अहो दादा, या निवडणुकीत मास्तरीनबाई उगाच उभ्या राहिल्या. निवडणूक सरपंच बाईच जिंकतील, समजलं? नाही, यावेळी मास्तरीन बाईच जिंकतील. काय हो? अरे जाऊ दे रे, काय पण बोलतोयस? अगं असं गावोगावी दारोदारी जाऊन लोकांकडे मत मागणं खूप दमायला होतं ग. मेहनतीशिवाय निवडणूक जिंकता येत नाही ताई. अगं पण हे का कशाला विनाकारणच निवडणुकीला उभं केलं तुम्ही मला? ताई, तुमच्यापेक्षा चांगली उमेदवार पण नव्हती ना. अगं तुझ्यात काय कमी आहे? हा, तू पण चांगली शिकलेली आहेस, हुशार आहेस, सर्व गुण आहेत की तुझ्यात. हुशार असून निवडणूक जिंकता येत नाही ताई. त्यासाठी लोकांची मनं जिंकावी लागतात आणि हे सगळे गुण तुमच्यात आहेत. आणि सगळं गाव तुम्हाला मान देतं आणि भाऊजींमुळे सगळं गाव तुम्हाला ओळखतं. नमस्कार भाऊ. नमस्कार. मी निवडणुकीला उभी आहे आणि कबूतर माझी निशाणी आहे, तेव्हा मलाच मत द्या. ठीक आहे, मतदानाच्या दिवशी बघू. चल. आपण घरी जाऊया आता, चल. कोणाचा फोन आहे बाबा? हॅलो, नमस्कार. कोण बोलतंय? मी दामोदर, सरपंचांचा नोकर. सरपंच आहेत का घरात? ग्रामपंचायतीची निवडणूक आहे ना, म्हणून पहाटे पहाटेच गेलेत. पंचायत भवनात मतमोजणी सुरू आहे, निकाल लागल्यावरच येतील. सरपंचांना सांगा की मंत्री साहेबांचा फोन होता. हो, सांगेन. नमस्कार. तर या ग्रामपंचायतीतील निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि आता मी या निवडणुकीचा निकाल जाहीर करणार आहे. तर मालतीबाई त्यांच्या निकटतम प्रतिद्वंदी कौशल्याबाईंविरुद्ध 38 मतांनी ही निवडणूक जिंकली आहेत. मालती वहिनीचा जय! परत मतमोजणी कर. त्याला परत मतमोजणी करायला सांगा. विक्रम बाळा, परत विक्रम, मतमोजणी शांत कर. हो. आवरा त्याला. परत मतमोजणी कर. विक्रम बाळा, शांत हो. परत मतमोजणी करायला सांगा. मालती वहिनींचा, 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 मालती वहिनींचा. एक मिनिट. एक मिनिट. आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. गुरुजींचे अथक परिश्रम आणि कौतुकास्पद प्रयत्नांमुळे धरमपूरच्या या ग्रामपंचायतीच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलाय. आमच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि मी देवाकडे प्रार्थना करतो की तुम्ही दीर्घायुष्य व्हा.
एका गृहलक्ष्मीचा अशा रीतीने राजकारणात प्रवेश ही अद्भुत घटना आहे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. मालती वहिनीचा 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 मालती वहिनीचा. आता येईल खरी मजा. आताशा होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला. आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे